चेत्या हरपले, सोन्या सापडले व सातबारा गावचे सरपंच तात्या नारायण लेले कडगऱ्यात हाजीर हो. अरे तुम्ही तिघं एकाच कडगऱ्यात राहता काय? दोघं जण इकडे या. तात्याला तिकडून राहू द्या, तुम्ही दोघं इकडे या. चला या इकडे लवकर. तिघं एकाच कडगऱ्यात उभे राहू राहिले ते. तुम्ही सरपंचाच्या विरोधात केस लढू राहिले ना, मग तुमचं काम इकडल्या कटघऱ्यात राहत आहे तिकडल्या कटघऱ्यात राहत आहे काय? हा, हे नाही माहितले काय हो? चालले तिथं केस लढाले. ऑर्डर ऑर्डर, केस की प्रस्तुती सुरू की जाय. तुम्ही कोणाचे वकील आहे म्हणे सुरवे? आणि पीपी जिते तुम्ही कोणाचे वकील आहे? मी तात्या नारायण लेलेचा वकील आहे. मी सोन्यान चेत्याचा वकील आहे. केस चालू की जाय. जज साहेब, सोन्यान चेत्याले खोट्या टीन चोरीच्या आरोपात शिंदे साहेबांनी पकडून आणि शिंदे साहेबांनी सरपंचाच्या इकडून पैसे घेऊन यांना मरेपर्यंत मारलेला आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. यामध्ये त्याचा जीवही जात होता. व जज साहेब त्याला एवढं मारण्यात आलं का त्याले पॅरासिटामॉलच्या गोळ्या खा लागल्या. हे खोटा आहे जज साहेब, हे सफा खोटा आहे. ऑर्डर ऑर्डर, तुम्ही काहीच नाही बोलू शकत. तुम्ही जो वकील ठेवलेला आहे तो बोलन जे बोलायचा आहे, तुम्ही काहीच नाही बोलू शकत. अरे बोर्रे म्हणे बोल ना राजा, ते एवढे आरोप घालू राहिले, सगळे खोटे खोटे आरोप आहे त्याचेवाले. तुम्ही कायले बोलू राहिले? तर त्याचं बोलणं झाल्यावरच आपण उत्तर देऊ ना त्याले. हा, तुम्ही काहीच नका बोलू, मीच बोलन जे बोलायचं आहे. आणि तुम्हाला काय बोलायचं ते माझ्यासोबत बोला. ते जज साहेब जेव्हा म्हणून तुम्हाला बोला तेव्हाच बोलायचं. हे सप्पा खोटा आहे जज साहेब, मी तुम्हाला सांगू राहिलो ते खरं आहे. हे सगळं यायची चाल आहे, याच्यापासून पैसे घ्यासाठी सरपंचापासून. हे असं काहीच नाही आहे. हे असं काही नाही आहे तर मग कसं काय आहे ते तर विचारा जज साहेब त्याले. ऑर्डर ऑर्डर, तुम्हाला बोलायचा मौका दिला होता, आता तुम्ही शांत राहा. पीपी जिते तुम्ही शांत राहा. आता म्हणे सुरू आहे, तुम्ही बोला. जज साहेब यायनं टीनं चोरले म्हणून शिंदे साहेबांना यायले मारलं. शिंदे साहेबाला 1 रुपया बी सरपंच साहेबांना दिला नाही. हे सगळं खोटं आहे. हे आता जे चोरी नाही करू राहिले, हे काही जमान्याची चोरी करू राहिले. मी स्वतः डोळ्यानं पाहिलाय त्याले. तुम्ही डोळ्यानं पाहिलाय म्हणजे का तुम्ही याच्याच गावचे होय काय? अरे यायच्या गावचे नाही, आम्ही सगळे सोबतीच होय. पण काही कारणास्तंभ मले तात्याच्या इकडून केस लढा लागू राहिली. कारण हे दोघं चोट्टे पहिलेपासूनच आहे आणि आज त्यानं हत्पार करून टाकली टीनं चोरून. जज साहेब त्यानं टीनं चोरले नाही, त्याले रस्त्यावर सापडले. अवकाळी पाणी चालू होतं, वारा धुंडा चालू होतं. ते जे छत बांधलेलं होतं तात्याच्या वावरात, तिचे टीनं उचलून उडून आले आणि याले सापडले. आणि ते तिकून कटला घेऊनच चालले होते घराकडे, म्हणून त्यानं ते कटले भरले आणि ते विकाले नेले. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑर्डर ऑर्डर, तुम्ही एकदम शांत राहा सरपंच साहेब. तुम्ही बोलू नका म्हणा. तुम्हाला आता आखरीची वॉर्निंग आहे. आता जर तुम्ही बोलले तर हा जो गुन्हा आहे हा सिद्ध होऊन जाईल तुमच्यावर. चुपचाप राहा. ते दोघं बोलू राहिले का पहा बरं. जे काय बोलायचं आहे तुमच्या वकिलासोबत बोला. वकील इथं माझ्यापाशी प्रस्तुत करण काय करायचं आहे ते. तुम्हाला जे बोलायचं आहे ते वकिलासोबत बोला. अरे बोल रे राजा, बोल रे. काहीच नाही बोलू राहिला. त्याचा वकील पाय कसा बोलू राहिला. तुम्ही शांत राहा तात्या. तुम्ही मनात बोलू नका. आता जर बोलले तर आखरी वॉर्निंग दिली आहे जज साहेबनं. डायरेक्ट तुमच्यावर गुन्हे दाखल होऊन जाईल आणि 1 वर्षाची सजा होऊन जाईल. चुपचाप राहा तुम्ही आता. जज साहेब, हे दिवस रात्र आमच्यासोबत राहणारे होय दोघं जण. जर तुम्हाला टीनं सापडले आणि जर कोणी म्हणू राहिलं असेल का माये टीनं मा वावरातून उडत गेले आणि पोलीस ठाण्यातही चालले असन तर त्याचं काम नाही आहे काय? कामाले टीनं सापडले हे तुमचेवाले, तुम्ही टीनं घ्या. सहखुशीनं त्याला बक्षीस म्हणून 1,000 रुपये सरपंच साहेब देत होते. पण त्यानं तसं नाही केलं. पैशाचा जास्त मोह केला. त्यानं ते टीनं मुंबईवाल्या एका कंपनीवाल्याला ते विकू राहिले होते आणि ते शिंदे साहेबांना रंगेहात पकडलं आणि शिंदे साहेबाला केस दिली ते तात्या सरपंच लेलीनी. तात्यानं 4-5 दिवस टीनं पाहिले, टीनं कुठंच भेटले नाही. म्हणून शिंदे साहेबापाशी त्यांनी रिपोर्ट दिला आणि शिंदे साहेबांना ते चोर पकडले. असं सगळं घटना आहे सर. पी जिथे तुमचं काही मत आहे का याच्यावर? मत म्हणजे आमचा काही गुन्हाच नाही आहे सर. आमचा काही गुन्हाच नाही तर आम्हाला मारलं कसं शिंदे साहेबानं हेच तर नाही समजू राहिलं. आम्हाला शिंदे साहेबावरही गुन्हा दाखल करायचा आहे, सरपंच तात्या लेलेवर बी, आणि इन्स्पेक्टर मोरे साहेब, तायडे साहेब, मेश्राम साहेब अशा ह्या 5 जणांवर गुन्हा दाखल करायचा आहे. कारण ह्या 5 जणांना मिळून या दोघांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात जर याचा जीव गेला असता तर याला कारणीभूत कोण असतं सर? सांगा जज साहेब, याला कारणीभूत कोण असतं? पहिले जज साहेब हे नवसानं झालेले लेकरं आहे दोन्ही, आणि याले जर कमी जास्त झाले असते तर याचं कारणीभूत कोण होतं? सर्वात पहिले तर सरपंच तात्या लेले, तुम्ही हे सांगा का जेव्हा टीनं उडाले तेव्हा तुम्ही गेले कुठं होते? मी कुठं गेलो होतो म्हणजे? पाणी जेवढं चालू होतं आणि वारे धुंडे तेवढे चालू होते तर मी घरीच थांबलो होतो. माझ्यासोबत पाटील, देवानंद भाऊ, नामदेवराव, दिलीप भाऊ, आम्ही सगळे एकाच घरात होतो ना. आणि दोघंही सोबत होते, बाहेरच उभे होते. आणि जसा मला फोन आला वसंतरावचा जसा मला फोन आला तसेच हे दोघं गायब झाले. गायब झाले म्हणजे काय? हे काय जादूगर होते का गायब व्हाले? गायब म्हणजे हे तिथून टीनं चोरायला निघून गेले ना दोघं जण. तुम्हाला कसं माहित का ते टीनं चोरालेच गेले? तुम्हाला कसं माहित? तुम्हाला माहित होतं का हे टीनं चोरालेच जाणार आहे? मग तुम्हाला माहित होतं हे तर तुम्ही त्याच्या मागं जाऊन ते अडवलं लगावून नाही प्रकरण. म्हणजे तुमचा उद्देशच होता का यायले पकडा आणि यायले मारा मरेपर्यंत, हे बी शिंदे साहेबाच्या हातानं.
पहा जज साहेब, याचा पुरा प्लॅनच होता ह्या दोघायला जीवानं मारून टाकायचा. हे सप्पा खोटा आहे जज साहेब. असं काहीच नव्हतं. असा जर त्याचा प्लॅन असता तर त्यानं जे 3 महिन्याची सजा यायला होऊ राहिली होती पोलीस ठाण्यात ते होऊ दिली असती. जेव्हा यायचा गुन्हाच नाही आहे तर यायला सजा कशी होईल 3 महिन्याची हे तर सांगा. म्हणजे तुम्ही याचा अर्थ जबरदस्ती त्याला सजाही करू राहिली होती 3 महिन्याची. पहा जज साहेब, पाहून घ्या. खोट्या आरोपात त्याले चोरीच्या मारलं त्याले आणि त्याला 3 महिन्याची सजाही करू राहिली होते. ऑर्डर. हे सुरुवातीपासून कसं काय प्रकरण झालं ते पहिले सगळं सांगा तुम्ही मला. हे टीनं टाकायचं मुख्य कारण काय होतं सांगा सरपंच साहेब. अवकाळी पाण्याची सुरुवात झाली होती सर, असं आम्हाला माहीत पडलं हवामानाच्या अंदाजानुसार, कारण आम्ही दिवसभर FM ऐकतो तर असंच म्हटलं बा आता भाजीपाला लावला होता वावरात. आता कसं करा, अवकाळी पाणी आलं तर पुरा भाजीपाला खराब होऊन जाईल. तर मग असाच विषय निघाला तर वसंतराव होते जे माझ्या वावरातले सोकारी, ते म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे 2 एकरा टिनाचा सेट टाका म्हणे. यानं कसं जे पाणी येन आणि त्याचा उतार डायरेक्ट नाल्यात काढा म्हणे, हे जे वरचं पाणी आलं ते नाल्यात चाललं जाईल म्हणे, असं त्यानं सांगितलं. तर मग मी वेल्डिंगवाल्याला बोलावून तो टिनाचा सेट टाकला. आणि जसं मग 2-3 दिवसानंतर पाणी आलं, हा टिनाचा सेट पूर्ण टाकणं झाल्यावर अवकाळी पाणी आलं आणि वारा धुंड सुटलं. त्या वारा धुंडाच्या याच्यात टिनं उडाले ते आले रस्त्यावर. तेव्हा हे दोघं मा घरातच होते आणि आम्ही एवढे जण समजा होतो. देवानंद भाऊ, पाटील, नामदेवराव, दिलीप भाऊ, असे आम्ही 5-6 जण होतो. माझी बायकोही होती. आणि जसा मला फोन आला वसंतरावचा का टिनं उडून गेले, तसे हे दोघं तिथून निघून गेले सर. आणि त्याच्यानंतर मला वसंतरावचा फोन आला का टिनं उडाले. तर मी म्हटलं रात्रीचे पाहू नका, कारण त्यानं रातभर पाहिले, मी नसताना त्यानं पाहिले. आणि मी जेव्हा तिथं पाहायला गेलो तर सकाळी रस्त्यावर काहीच नव्हतं. आजूबाजूवाल्याच्या वावरवाल्याला विचारलं तर 3 एक बी नाही आला म्हणे इकडे. त्याच्यानंतर चोरी गेले म्हणून मी डायरेक्ट शिंदे साहेबापाशी गेलो. शिंदे साहेबापाशी रिपोर्ट लिहिला का माझ्या वावरातले टिनं चोरी गेले. तर सर काय विचारता तुम्ही, शिंदे साहेबांना जेव्हा पिछा केला आणि चोर पकडायच्या मागं लागले तर सप्पा त्याच्यापाशी हे दोघं सापडले आणि त्याच्यापाशी व्हिडिओ बी आहे सर पैसे घेताना. आणि त्याच्यापाशी हाय व्हिडिओ आहे का यानं प्लॅनिंग कधी केली सगळं आहे सर त्याच्यात. व्हिडिओ दाखवा. त्याच्यावरून सप्पा लक्षात येते का तुम्हीच दोघं चोर आहे आणि तुम्हीच दोघं गुन्हेगार आहे. जज साहेब, हा सगळा प्लॅनिंग आहे यायचा ह्या दोघायला फसवासाठी. हे लय दिवसाचे त्या दोघांच्या मागं लागलेले आहे. तुमच्यापाशी काय सबूत आहे काय हे सांगा. तुमच्यापाशी सबूत असेल तर हे केस समोर ढकलू, नाही तर हे इथंच बंद करून टाकून ह्या दोघायला 1 वर्षासाठी जेल. जज साहेब, सरपंच तात्या लेले यांच्या वावरातले सोकारी वसंतराव यांना मी कटघऱ्यात येण्यासाठी विनंती करतो. ऑर्डर. तात्या सरपंच लेले याच्या वावरातले सोकारी वसंतराव यांनी कटघऱ्यात यावे. जज साहेब, अनुमती द्या की मी यायले प्रश्न विचारू शकतो म्हणून. ऑर्डर. अनुमती आहे. सुर्वे सर, तुम्ही इकडे होऊन जा. जरा पटपट विचारता साहेब. उन्ही तान्हीचं सायकलनं आलो, लवकर जाणार आहे मला वावरात सोकारी करायले. त्या रानडुकराला सतावते. सगळा तुमचाच प्लॅन होय, चोरीचा आणि वेल्डिंगवाल्याचा. दोघं मिळून प्लॅनिंग केली का असं करू, असा टिनाचा सेट टाकू आणि चोरी गेला म्हणून सांगू. कारण वेल्डिंगवाल्याशिवाय तुमच्याशिवाय वावरात कोणी होतं नाही, तर टिनं उडत गेले तर गेले कसे हे सांगा पाहिजे तुम्ही. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे माझ्या क्लायंटवर जबरदस्ती आरोप घालत आहे. ऑर्डर. तुम्हाला बोलायचा मोका भेटल तेव्हा तुम्ही बोला, सध्या मनात बोलू नका. हे असं आहे जज साहेब, जरासा काही प्रश्न विचारले त्याले तर हे मनातच बोलू राहिले. याचा अर्थ यायचा सगळा प्लॅन होता या दोघायला फसवाचा आणि हे यानं सक्सेसफुल बी करून दाखवला. याची सगळी प्लॅनिंग आहे. हा जो व्हिडिओ बनवलेला आहे सर, हा सगळा प्लॅनिंगनं बनवलेला आहे. माहे हे जे 2 क्लायंट आहे हे चोर बी नाही आहे आणि काहीच नाही आहे. यायले सापडलेले टिनं होते ते विकायला काढले होते सर त्यानं. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला वाटते का ह्या दोघांना टिनं चोरले म्हणून? मनाचं काय बापा, डोळ्यानं तो व्हिडिओ पाहिला ना आम्ही चोरतानी पैसे घेताना. अधिक किती मोठं सबूत पाहिजे तुम्हाला? तो व्हिडिओ तर तुम्ही बनवलाय असू शकते ना, कारण हे तुमचंच दिमाग होय ना. सरपंच तात्या लिहिलेले सांगायचं का 2 एकरात टिनाचा सेट टाका. 2.5 लाख रुपये जवळ खर्च आला म्हणते. 3.5 लाख रुपयाचा तुम्ही त्याला सेटअप टाकायला लावला. 1 लाख रुपयाचे तिथचे टिनं उडवले हव्यानं. असं सांगून तुम्हीच ते सगळं प्लॅनिंग केलं त्या दोघायले मार खावासाठी. आणि तुम्हाला लय आनंद झाला असन ह्या दोघायले मार बसला तर शिंदे साहेबाच्या हातचा. सगळी प्लॅनिंग होती तुमची का ह्या दोघायले मारू द्या बा. काहून, काय दुश्मनी आहे तुमचीवाली? माई कायले दुश्मनी आहे, मावरच नाव घेऊन राहिले का तुम्ही? मला तर काहीच नाही माहीत. मी तर सोकारी माणूस. उडाले ते टिनं. आम्ही तर आजूबाजूच्या वावरात पाहिले गेलतो. ते तर आम्हाला माहीत बी नाही का हे चोरं सापडले म्हणून. हे तर तात्यानं दाखवला आम्हाला व्हिडिओ का हे चोरं सापडले म्हणून. शिंदे साहेबांना झोडपलं म्हणून. चांगलं झोडपलं म्हणे उलटं लटकून. जज साहेब, तुम्हीच ऐकलं ना आता काय म्हटलं याय ना का उलटं लटकून मारलं. ते उलटं लटकून मारण्यात ह्या 2 पोराचा जीव गेला असता तर
तो कोण भरून दिला असता जज साहेब? सांगा सांगा तुम्हीच. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. बोल ना तर राजा काही ऑब्जेक्शनच घेता का घडी घडी? बोल तसं थोडासा काही ना काही तर बोल. हे सगळं खोटं आहे. काही माराची प्लॅनिंग होती नाही. याईनं चोरी केली म्हणून शिंदे साहेबांना यायले 2-2 काड्या मारल्या, बाकी काहीच नाही. जज साहेब तुमच्या देखता काय म्हटलं आता? का व्हिडिओत पाहिला आम्ही का उलटं लटकवलं आणि मारत होते? आता हे काय म्हणून राहिले का 2-2 काड्याच मारल्या म्हणून? जज साहेब मी शिंदे साहेबाले कटघऱ्यात बोलवण्याची विनंती करतो. इन्स्पेक्टर शिंदे कटघऱ्यात हाजीर हो. इन्स्पेक्टर शिंदे साहेब तर बोला, ह्या दोघायले तुम्ही कोणत्या गुन्ह्यानुसार उलटं टांगून झोडपलं? कलम 303 कलम 305 चोरी या कायद्यानुसार मी त्याला झोडपलं या कारणाच्या ना का त्याची चोरी कबूल करून नव्हते राहिले का आम्ही चोरी केली, जेणेकरून आम्ही तिथंच होतो. मेश्राम सर, तायडे सर, मोरे सर आणि मी. आणि माझ्यापाशी व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही आता लॅपटॉपमध्ये पाहिला बी आहे. जज साहेब तुम्ही लॅपटॉपमध्ये व्हिडिओ बघितला आहे, तो आम्हीच काढलेला आहे. आणि आम्हाला माहीतच होतं आज ना उद्या असं प्रकरण होणारच आहे. त्याच्याच्यानं तो आम्ही व्हिडिओ आधी पहिले काढून घेतला, त्यानंतर यायला पकडलं आणि त्याला आम्ही गुन्हा कबूल करायचं म्हटलं. का ह्या तुम्ही गुन्हा केला चोरीचा, हा कबूल करा. ते सपाच म्हणून राहिले ते का आम्ही चोरले नाही टिनं, आम्हाला ते रस्त्यावर सापडले म्हणून ते आम्ही पुरायलो होतो. त्याची गोष्ट खरीच आहे ना. त्याले रस्त्यावर टिनं सापडले, त्यानं चोरले थोडी काही. ते वावरात त्यांचीच पाणी घेऊन आले होते काय टिनं चोराले? नाही, पेंटीस पाणी घेऊन नव्हते आले होते. रस्त्यावर दिसले आणि त्यानं उचलून कटल्यात टाकले. ते चोरीच झाली ना. ज्या माणसासोबत तुम्ही दिवस रात्र घुमू राहिले आणि ते म्हणू राहिले का माझ्या टिनं चोरी गेले, तर तुमचं काम नाही आहे का जे टिनं तुम्हाला सापडले ते वापस नेऊन द्यायचे? ते कसे काय देणार आहे? त्याला सापडलेली वस्तू ते विकून राहिले होते. तुम्ही चोरीचा आरोप घालून त्याला मारलं कसं हे सांगा. मारता मारता जर त्याचा जीवाचं कमी जास्त झालं असतं तर सांगा मला फक्त. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हे टिनं यायनं चोरले होते हे मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवतो 5-10 मिनिटात. दाखवा ना का? तुम्ही दाखवूनच नाही राहिले. दाखवा. तुम्ही दोघं जेव्हा मुसळधार पाणी चालू होतं आणि वारा धुंडा चालू होते, ते नेमकं तुमचं घर तात्याच्या घरापासून 10-15 पावलावर आहे. तर तुम्ही कटला घेऊन वावराच्या रस्त्यानंच कसे चालले होते सांगा? कसे म्हणजे? आम्हाला कटला दिसला, आम्ही तो कटला घेतला आणि चला म्हटलं बा या घुमून इकडून तिकडून. आम्ही कटला घेऊन पाण्या पावसाळ्यात घुमू राहिलो होतो. आम्ही आंघोळ धुतली होती थंड पाण्यानं, तर आम्हाला रस्त्यानं दिसले टिनं पडलेले. तर सोन्या म्हणे हे टिनं तर रस्त्यावरच पडलेले दिसू राहिले म्हणे, एका साईडला लावू म्हणे आपण. मग ते आम्ही कटल्यावर उचलून ठेवले. आम्ही 5-10 मिनिटं वाट पाहिली, कोणीच आलं नाही म्हणून ते आम्ही सारखे 5 पहाडीच्या तिथं नेले, झाकून ठेवून दिले. त्याच्यानंतरही कोणी विचारलं नाही आम्हाला. हा तात्या म्हणून राहिले होते बा का टिनं हरपले, टिनं चोरी गेले म्हणे. आता टिनं चोरी गेल्यावर म्हटल्यावर आपल्याला काय वाटन का बा वावरातून चोरी गेले. मग आता चोरी गेली म्हटल्यावर आम्ही कसं काय म्हणू का ते आम्हाला सापडले? कारण आम्हाला तर रस्त्यावर सापडले होते. तात्या काय म्हणून राहिले होते चोरी गेले तर त्याच्या वावरातून चोरी गेले असं ना. ते रस्त्यावरून चोरी जाऊ शकते काय तुम्हीच सांगा आता. पण ते टिनं तर तुम्ही चोरले ना. तात्याच्या वावरातले टिनं तर रस्त्यावर आलते ना, आणि ते तुम्ही ते कटल्यावर ठेवून विकले ना. विकून राहिले होते का नाही विकून राहिले होते तुम्ही 5 पाळीपाशी ठेवून? अरे म्हणे त्या लक्षात नाही येऊ राहिलं का आम्ही काय म्हणून राहिलो? तर ऑर्डर इथं दादा काका मामा असं म्हणायचं नाही, इथं सर म्हणायचं. सर समजले ना? वकिलाचे ते घराकडे तुमच्या दादा मामा काका सवारी जज साहेब. तर सर म्हणे सर तुम्ही विचार करा, सरपंच साहेब काय म्हणून राहिले का वावरातून टिनं चोरी गेले, तर त्याच्या वावरातून चोरी गेलेले टिनं होते. आता आम्हाला कसं माहीत पडन कोणते वय काय वय? असं थोडी म्हटलं का रस्त्यावर आले आणि चोरी गेले बा. आम्हाला रस्त्यावर भेटले, सापडलेली वस्तू झाली. ते आम्ही चोरली काय? तुम्ही तर सांगा जज साहेब, आम्ही चोरली काय? नाही, तुम्हाला सापडले ना ते. चोरी कशी झाली मग? ते मग तेच तर जज साहेब, मग हे चोरी कशी झाली? हे तर सापडलेली वस्तू झाली ना. 2 मिनिटं जज साहेब, हे तुम्हाला झाशात आणून राहिले. मला विचारू द्या प्रश्न. विचारा, तुम्ही तुमच्या मोठ्या हातानं विचारा. तुम्ही तेव्हा सोबत होते का नव्हते जेव्हा सरपंच साहेब म्हणून राहिले होते का माये टिनं ह्या एवढ्या क्षेत्रातनी पडलेले आहे आणि ते इथून कोणतरी चोरून नेले? तेव्हा तुम्ही सोबत होते का नाही होते त्याच्या? कशी गोष्ट करता? आम्ही त्याच्यासोबत दिवस रात्रच राहतो. मग तुमचं काम नव्हतं काय सांगायचं का आम्हाला ते टिनं या रस्त्यावरचे सापडले, आम्ही 5 पाळीच्या तिथं ठेवून दिले, तिथं आहे तुमचे टिनं, तुम्ही उचलून घेऊन जा? नाही, हे कायले म्हणणार आहे? अरे कमाल आहे बुवा. सापडलेले टिनं होय, चोरीचे टिनच नाही होय ना. जेव्हा सरपंच साहेबांना म्हटलं का माय टिनं चोरी गेले, तर ते टिनं चोरी गेले असन, दुसऱ्या कोणानं चोरले असन. आम्हाला सापडले ते दुसऱ्या कोणाचे असन, दुसऱ्या कोणा वावरात नाही असं काही बांधलं असन, तर ते उडत आले असन ना इकडे. यायचेच टिनं होय, याच्यावर कायच्या म्हणा का शिक्के मारले का टिनावर? तात्या सरपंचाच्या वावरातले टिनं असे शिक्के मारले आहे काय? अरे बाप, भले गॅमलरीनं प्रश्नाचे उत्तर देऊ राहिले. ह्याचं लय चॅप्टर झाले. जर असं काही असन तर आम्ही गुन्हा मान्य करतो आणि आम्हाला जे सजा भेटत असन त्याच्या आम्ही पात्र राहतो. पण फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही आमच्यावर खोटा चोरीचा आरोप टाकू राहिले, हे एक मुद्दा. आणि तुम्ही आम्हाला शिंदे साहेब रातभरापासून तर दिवसभर मारलं
ते बी सरपंचाच्या म्हटल्यानुसार. आणि सरपंचापासून तुम्ही पैसे घेतले या गोष्टीचे. बस एवढाच आम्हाला आरोप टाकायचा आहे जज साहेब. आम्हाला न्याय पाहिजे बस. काही बोलायचं आहे का तुम्हाला? म्हणा सुरू आहे. तुमच्यापाशी जज साहेब ते सबूत आहे. अधिक तुम्हाला सबूत पाहिजे असन तर मी कडगऱ्यातनी असे 15-20 जण आणू शकतो जे याच्या विरोधात आहे का यानं आतापर्यंत किती चोऱ्या केल्या तात्याच्या वावरातल्या. पण तात्यानं हे नजरअंदाज करून टाकले का जाऊ द्या बा जाऊ द्या. पण यानं आता हातपार करून टाकली. स्वतःच तिनं चोरून तात्याच्या विरोधात केस टाकू राहिले मारहाणची. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. इन्स्पेक्टर शिंदे साहेब, तुम्ही खरी खरी सांगा, ह्या दोघांनी तुम्ही मारलं का नाही मारलं उलटं टांगून? मारलं, पण मी एकाच जणाच्या म्हटल्यावर मारलं. ते म्हणजे तात्या सरपंच लेले. त्यानं फक्त मला मारा म्हटलं. जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत मारा म्हणे. त्याच्यानंतर त्याला सोडून द्या. हा एक मुद्दा झाला. आता दुसरी बाजू आहे का, त्याला 3 महिन्याची जेल उरायली होती चोरीच्यानं. आणि मायापाशी कठोर सबूत बी आहे. 3 महिन्याची जेल करू नका म्हणे तात्या, कारण ते शिकून राहिले म्हणे. त्याच्याच्यानं ते तात्याच्यानं वाचले आणि आज तात्याच्याच विरोधात ते केस टाकू राहिले. हे कुठपत योग्य आहे तुम्हीच सांगा. हे योग्य नाही आहे तर हे मारणं बी काय योग्य आहे काय? तुम्ही सांगा. एवढं मारत असते का कोणाले? एवढं मारता मारता जर जीव गेला तर मग कसं? माझ्यापाशी हे 2 व्हिडिओ आले आहे. त्यानुसार गुन्हा पुराच्या पुरा सोने आणि चेता याच्यावर दाखल होतो. तुमच्याकडे जर कोणतं सबूत असन तर ते उद्याच्या तारखेत आणा, नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते 1 वर्षासाठी. जज साहेब, आमच्यापाशी व्हिडिओ आहे. आम्ही तुम्हाला तो उद्या आणून दाखवतो. ऑर्डर. हे केस आजच्या दिवशी तर थांबवण्यात येत आहे. बाकी पाहू पुढच्या हप्ती. चला ओरे नाव काय लेका म्हण्या पालो भाल्यासारखी वकिली करतो तू. तुला वकिली तरी जमते काय? हे पाय सोन्यान चेताचे वकील पाय बरं कसे प्रश्नाचे उत्तर विचारे. हा याले म्हणते वकील. तू लेका तुला आम्हाला सांगा लागू राहिलं. हे विचार ते म्हण हे म्हण. काय कामाची गोष्ट नाही का? कठीण काम आहे राजा. त्याच्यापेक्षा त्या ITI करायला पाहिजे होतं. पुण्यात चाललं झाले पाहिजे होतं कामाले. हे त्या बच्चा खेळणे आहे बाबू. चवडानं बरं आहे आमच्यापाशी ते 2 व्हिडिओ होते सबूत म्हणून. नाही झालं असतं आजच आम्हाला अंदर टाकलं असतं. त्या सबूत कोणता आहे तुमच्यापाशी? सबूत एकच आहे. जेव्हा आम्ही मेडिकलपाशी होतो तेव्हा तिथं कॅमेरा होता. मी लक्ष दिलं तर बाहेर कॅमेरे लावले होते मेडिकलवाल्यानं. आणि तात्यानं तिथं आम्हाला म्हटलं होतं का हे पैसे घ्या म्हणे 200-200 रुपये. आणि हे जे मॅटर आहे हे इथंच बंद मारून टाका म्हणे. हे वाढू नका म्हणे. हे फक्त एक सबूत आहे आपल्याशी. आहे ना ते. तुम्ही आता जा इकडून गेल्यावर आणि ते तेवढा व्हिडिओ घेऊन या. त्याच्या भरोशावर आपण केस जितू शकतो. का यायनं आम्हाला रिश्वत द्यायचाही प्रयत्न केला का हे मॅटर इथंच दाबून टाका. म्हणजे यायनं पैसे देऊनच तुम्हाला मारला आहे हे आपण सिद्ध करू शकतो. हां, आणि चोरी तुम्ही केली नाही आहे. तर आता तुम्ही एक काम करा, फक्त तेवढा व्हिडिओ मापाशी आणून द्या. म्हणजे उद्या आपण प्रस्तुत करू आणि केस जितू आणि ह्या सगळ्याला जेल करू आणि याच्यापासून दंडही आकारू. पण हे नाही समजलं शिंदे साहेब का याच्यापाशी कोणतं सबूत आहे आता? याच्यापाशी तर कोणतं सबूतच नाही आहे ना, कारण यानं गुन्हा केलेलाच आहे. यानं तर चोरी केलेलीच आहे. मग याच्यापाशी कोणतं सबूत आहे आता? अरे आणू द्या ना कोणतं सबूत आणते तर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आज मी याच्याच्यानं नाही बोललो का, मी सगळे पॉईंट पकडून घेतले त्याचेवाले. ते सगळे लिहिलेले आहे आणि त्याच्याचपाशी लिहिलेले आहे. आता उद्या घेईन ना मी त्याला फाईलवर. आणि त्याच्याच तोंडातून त्यानं चोरी केली. आणि शिंदे साहेब, सरपंच साहेब, तायडे साहेब, मेश्राम साहेब आणि मोरे साहेब ह्या 4-5 जणांवर बा यायनं स्वतःहून केस टाकली. त्याच्यासाठी फक्त पैशासाठी. हे सगळं मी त्याच्याच तोंडातून बोलून घेतो उद्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ तात्या. तुम्हाला काय वाटवायला का अशीच वकिली केली का मी? अरे काय माहीत त्या कशी वकिली केली हे तर काही माहीत नाही. पण आता काय माहीत ते कोणतं सबूत आणते तर उद्या बरोबर घेजो म्हटलं यायला फाईलवर. काय म्हणून राहिलो त्याचा वकील पाय कसा आहे. आणि तू राजा काही बोलत बी नाही. ते जज म्हणून राहिले का तुम्ही काही बोलतच नाही म्हणते तुम्हाला बोलायला दिल्यावर. उद्या पाहून घेजा तुम्ही. आता उद्याच पाहिजा. चला काही आहे नाही इथं आता. काय म्हणे वसंतराव दिलीप काका? वसंतराव म्हणून राहिले होते का एक सबूत आहे म्हणून त्याच्यापाशी. तर उद्या त्याला चान्स दिला म्हणते बुवा जज साहेबनं का उद्या तुम्ही तुमचं सबूत घेऊन या. आता मग उद्या जैलात झाले तुम्ही तयार राहा 2 जण. झालं तर मग निकाल आपल्या जिकडून आहे. कोणता सबूत आहे त्याच्यापाशी कोणता सबूत नाही आहे. हे काही ना काही आता इकडे तात्याला माफी मागन आणि मागं घेऊन घ्या म्हणून केस. बस एवढंच म्हणून, बाकी काहीच नाही म्हणू शकत. आणि तात्यानं आता मागं घ्यावं बी नाही. तात्यानं 2-3 डाव चान्स दिले ना त्याला. पैसे द्यायला तयार होते ना. आता तात्याचं नाव झालं बदनाम, कोर्टापर्यंत गेलं. तर आता तात्यानं मागं घ्यावं बी नाही. आता आपण सगळे जण म्हणू ना तात्याले का केस मागं घ्यायची नाही. आता होऊच जाऊ द्या. सजा होऊनच जाऊ द्या त्याले. आता 1 वर्षाची हो का 2 वर्षाची हो, आता होऊन जाऊ द्या. आता मागं घ्यायचंच नाही काम. काय झालं तात्या? कोण जितलं केस? आता वकील कुठे गेला आपलावाला? थांबा ना, शांत करा 2 मिनिटं. सांगतो ना सगळं तुम्हाला काय झालं कसं झालं तर. थांबा 2 मिनिटं. त्याईनं फक्त एकच चांगलं केलं का वकील चांगला सांगितला, बाकी काहीच नाही. सगळ्याला त्या वकिलानं विचारलं, एक पॉईंट बरोबर त्यानं पकडला आणि त्याच्याहून त्यानं तर्क लावला. बाकी काहीच नाही आहे त्याच्यापाशी, काहीच नाही. आता त्यानं उद्या तुम्हाला एक सबूत देतो म्हणे व्हिडिओचा.
तर आता सबूत दाखवतो म्हणे. सबूत पाहिलं तर काहीच नाही त्याच्यापाशी. तर येन सारखे सारखे मला म्हणा का हे जे आहे हे केस इथंच रद्द करून टाका आणि मागं घ्या. आणि मी मागं घेणार नाही, तुम्हाला सगळ्याला सांगू राहिलो. बस तात्या बस, मागं घ्यायचंच नाही. आम्ही तुम्हाला केस म्हणून राहिलो होतो का त्याच्यापाशी कोणतं सबूत नाही आहे. तुमच्यापाशी जे सबूत आहे आणि आम्ही एवढे जण गवाह आहे ते भरपूर झाले. तुम्हाला जेल होणं मुश्किलच आहे. होयन तर त्या दोघायलेच होयन. अरे 3 महिन्याची जेल तर शिंदे साहेबच देऊ राहिले होते त्याले. काय म्हटलं जाऊ द्या, शिकणारे पोरं आहे काय फालतू त्याले, ते माठ डोक्यावर बसले. मागं हटूच नका तात्या तुम्ही. आता त्याला एकदा जेल होऊच द्या. उद्या 1 वर्षाची होऊ द्या नाही तर 2 वर्षाची होऊ द्या. त्याचे मायबापही तुमच्या विरोधात झालते ना, त्याच्या मायबापालाही समजलं पाहिजे. नाही मागं तर नाही हटत मी. आता मागं घेऊ राहिलो होतो पहिले, पण आता नाही घेत. आता जे होईन ते कोर्टातच होईन. तात्या आपण त्याले कमी नाही समजू शकत. त्याच्यापाशी काही ना काही असन म्हणूनच त्यानं म्हटलं ना. काय वाटते तुम्हाला? आणि त्याचा वकील जरा मला डेंजर वाटला ना. आपला मन्या कसा आहे पुरा गोगल गायन पोटात पायच आहे, पण त्याचं तसं नाही आहे ना. त्याचा वकील जरा डेंजर आहे. काही ना काहीतरी करणच. सजा होऊ देणार नाही तो एवढी. 1 वर्षाची सजा म्हणे ना, तेवढी नाही होऊ देन हप्त्याक भरायची झाली बीत तर. पण त्याला सजा होईन आता नाही होईन त्याचं काही माहीत नाही. आपल्यापाशी सगळे सबूत आहे, पण आता माहीत पडत. आपण जरा वकील जरा चांगलाच करायला पाहिजे होता. फालतू या मन्याच्या मागं लागलो. अरे सरपंच साहेब लोड नका घेऊ ना तुम्ही. पहिले तर पाहा लागेल ना तो कशा पद्धतीनं बोलते, काय बोलते, कशी केस लढते, काय काय आहे त्याच्यापाशी सगळं काढा नाही लागेल काय? तुम्हीच सांगा, काढा लागेल काय? आता आम्हाला काय माहित, वकील आम्ही थोडी करू राहिलो, तू शिकू राहिला. उद्या पाहा ना फक्त तुम्ही. आता उद्या माया चान्नस. पहिला दिवस त्याचा होता. काय माहिती आता काय करते. पहिला दिवस त्याचा आणि पहिला दिवस याचा करणं चालू आहे. काका एक झंडू बामीची शिशी दे जा बरं. गाडीच्या खाली जाऊ तर का तिथं आणून देऊ मी? या इकडे ये घ्याले. द्या बाबा, तुम्ही गायले येता मीच येतो. गाडी समोर लावा रे तुमची वाली. मेडिकल समोर नका लो, गिराईकाले याजायला त्रास होते. समोर लावा थोडीशी. सर्दी खोकल्याच्या गोळ्या काढ रे 2. इथं या, इथं आणून नाही देत कोणी. इथं या न घ्या 2 सर्दी खोकल्याच्या गोळ्या. आणखी काय देऊ? 2 ORSच्या पुढे दे. अरे आम्हाला का नाही इथं जो काल व्हिडिओ रेकॉर्ड झाला ना, ते सरपंच साहेब आले होते ना, आम्ही बोलू राहिलो होतो, तो व्हिडिओ पाहिजे आम्हाला. आता मला काय मागू राहिला तू? ते मला काय त्याले मा, मी तर इथं कामाले आहे. काका काल सरपंच साहेब आणि आम्ही इथं बोलून राहिलो होतो ना, तर तुमच्या कॅमेऱ्यात जे रेकॉर्ड झालं आमचं बोलणं, त्याचा आम्हाला थोडीशी क्लिप आम्हाला मोबाईलात पाहिजे होती. नाही आम्ही तो व्हिडिओ असा कोणाला देत नाही. आम्ही फक्त ते चोरी सकाळी झाली त्याच्यासाठी ठेवलेले आहे, बाकी गोष्टीसाठी ठेवलेला नाही आहे. अरे फुकट नाही मागू राहिलो ना तुम्हाला. 50 रुपये घ्या ना. नाही 50 आणि 100 रुपयात मी तो व्हिडिओ देत नाही, कारण ते आहे रिस्की काम भाऊ. मग किती रुपये पाहिजे तुम्हाला? कमीत कमी त्या व्हिडिओचे 500 रुपये लागते, कारण हप्त्याभराचा पुरा डाटा आहे. त्याच्यातून ते क्लिप काढा, मोबाईलात द्या तुम्हाला. आणि मला कसे गिरायची चालू आहे मेडिकलची, ते कामं धंदे बंद करून त्याच्या मागे लागा लागन. 500 रुपये लागते. 500 रुपये देत असा तर आताच हात लावतो मी. बापरे, 500 रुपये म्हणून राहिलेले का डायरेक्ट चित्या? एक काम करू, आपल्या मोबाईलात व्हिडिओ घेऊन घेऊ. 100 रुपये ठेवून देऊ इथं. घेन तर घेन, नाही तर नाही घ्या, आणि गाडी घेऊन पळून जाऊ. बरं ठीक आहे, 500 रुपये पाहिजे ना? 500 रुपये देतो. जरा काढा. थांबायचं अर्धा 1 घंटा. ए चिंट्या जाय बरं. ते त्याला व्हिडिओची क्लिप पाहिजे, ते इथं बोलून राहिले होते तिची. जा ते काढून दे, मी पाहतो दुकान. गंजा, उद्या आपल्याला एकच काम आहे. सगळ्यात पहिले त्या 2 चतुरपोट्ट्याले सोन्या आणि चेत्याला पकडायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तात्याची गँग. समजला? काका पाठवला याच्या मोबाईलात. आणणार इकडे 500 रुपये. चल चेत्या, 100 रुपये ठेवून दे तिथं. चल लवकर चल. काका 1 रुपया बी नाही दिला ते ना, पळाले ते. काऊन नाही रे त्याला? जाऊ कसं का दिलं? उडी मारून पकडू का त्याले? हॅलो जिते सर, आमच्यापाशी व्हिडिओ आलेला आहे. तुमच्यापाशी व्हिडिओ आला आहे ना, फक्त एक काम करा, हा कोणाला दाखवू नका आणि कोणाला सांगू नका. डिस्कशन कोणासोबत करू नका ह्या व्हिडिओचं. फक्त तुमच्यापाशी राहू द्या. उद्या कोर्टातच दाखवता डायरेक्ट जज समोर. कोणाला याच्याविषयी काहीही करता कामा नये. कोणालाच माहीत नसलं पाहिजे आपल्या तिघाशिवाय. ठीक आहे सर, ठीक आहे. काय वाटते मोहन तुले, कोण जितन रे हे केस? मला तर वाटवालं तात्या जितते, पण आता उद्या कोणतं सबूत आणते हे याच्यावर माहित नाही. आता यायनं जर कोणतं सबूत नवीन आणलं तर मग काय सांगावं. पण मला तरी चान्स वाटते का तात्या जितन. त्याचा जो वकील आहे ना PP जिते, तो लय केसा जितलेला आहे. त्याच्यानं कसं पत्ता भारी पडू शकते. पत्ता भारी पडो का हलका पडो, आपल्यापाशी जेवढे सबूत आहे त्याच्यापाशी एक बी नाही आहे. आता उद्या कोणतं काय आणते हे याच्याहून माहित पडन. तात्या येऊ राहिली इकडे. कानच खाता ना दोघं जण? तुम्ही खाता का नामदेवराव, दिलीप भाऊ, सल्ला शाहरुख आहे, काही खाता का रे? नाही, आम्ही आताच खर्रा खाल्ला, आता काही नाही खात. आमच्यासाठी घ्या बा 2 पानं. तुम्ही हो नामदेवराव? पान खाईन बा बस. 5 पानं बनू मोहन, 1 नंबर. कुठं गेलते तात्या? मन्याच्या घरी गेलो होतो. आपल्या वावराच्या रोळ्याने जेवढे बी कॅमेरे लावले होते CCTV, तेवढे बी त्या दोघांना तोरले, सोन्यानं आणि चेत्यानं. आणि त्याचा आवाज त्याच्यात रेकॉर्ड झालेला आहे. हे वाली क्लिप त्याला दाखवली आहे का उद्या जज समोर दाखवतो म्हणून.
बोलू राहिले तात्या वावराच्या रोडावरचे सगळेचे सगळे कॅमेरे आहे ना चोरले. अरे बापरे, तिनं तर चोरले कॅमेरे चोरले. झालं, गेले आता. चांगले लंबे गेले ते तात्या, चांगले लंबे गेले. आता तुम्ही मनात नका जा आणि मागं नका हट जा. नाही तर जाऊ द्या, सोडू द्या, बाबू माय बाबू करसान. हा, आता होऊच द्या. आता कोर्टानंच होऊ द्या. कोर्टात उद्या दाखवता त्याचं वाला ते जे रेकॉर्डिंग केली आहे म्हणता तुम्ही, त्याचा आवाज येऊ राहिला त्याच्यात, ते दाखव जाऊ द्या. वा वा, त्या सस्त्या पैशाचे होते का ते कॅमेरे? आता त्यानं पंगा घेतला ना, आता पंगाच घेऊ द्या ना त्याले कोर्टाच्या हिशोबाने घेतो ना. आता कसे सीसीटीव्ही कॅमेरे लांबवले त्यानं वावराच्या रस्त्यावरचे. लय माग होते म्हटलं, ते सस्त्या पैशाचे नव्हते. एक 10-15 हजाराचा कॅमेरा होता. आता तुम्ही मागं हटूच नका तात्या. आता यायले कोर्टात सजा झालीच पाहिजे दोघायले. याच्या चोऱ्या लय वाढू राहिल्या. आपल्याला पुढे चालून लय त्रास होऊन जाईन यायचा त्रास उद्याच कमी करून टाकतो. त्याच्यापाशी कोणतं सबूत आहे ते आणू देन त्याले, मग दाखवतो ना त्याले आपल्या पदचं सबूत सीसीटीव्ही कॅमेरा चोराचं. उद्या माहीतच पडन कोण जितते कोण हारते. तर आता पाहतो ना त्याच्याशी किती सबूत आहे आणि कोणाच्या इकडून निकाल लागते. तर सरपंच तात्या नारायण लेले कडगड्यात हाजीर हो. चेत्या किलबिलेराव हरपले, सोन्या गुलकंदराव सापडले, दोन्ही कडगड्यात हाजीर हो. कुठं गेले जिथे सर दोघं जण गेले? कुठं सबूत आणायला गेले का काय आणायला गेले? हे येणारच नाहीये आता. हे डायरेक्ट तुम्हाला सेंटर जायला दिसणार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. 1-2 मिनिटं उशीर होय, पण ते येईन नक्की. अरे म्हणजे आपल्यापाशी सबूत आहे. वावराच्या रस्त्यावरचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहे का त्या दोघांना चोरले म्हणून त्याचाच आवाज येऊ राहिला. ते जज साहेबला दाखवून देतोपर्यंत. जज साहेब, अधिक आमचा एक चोरीचा आरोप आहे त्याच्यावर. का त्यानं वावराच्या रस्त्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चोरले आणि त्यांचा आमच्याशी सबूत आहे. ते आम्ही पेश करणं चाहत आहे. नसन जमत तुम्हाला हिंदी तर तुम्ही मराठीत बोलले तरी चालते. प्रस्तुत करत आहे असं म्हणा. पेश करणं चाहत आहे हे काय झालं? हिंदी मराठी मिक्स करून बोलू राहिले तुम्ही. करा, प्रस्तुत करा. ॲडव्होकेट जिते, याच्यापाशी आणखी एक सबूत आलेला आहे जे सीसीटीव्ही कॅमेराचा चोरीचा आहे आणि त्याच्यात थोडाफार आवाज सोने आणि चेतासारखा येत आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे यावर? जज साहेब, आमच्यापाशी बी एक सबूत आहे. आमचे 2 ते क्लायंट आले का त्याच्यापाशी पुराव्या सुद्धा आहे. कारण आहे ना, पैसे देऊन 200-200 रुपये हे केस दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. काय केलं? हे खरी गोष्ट आहे काय? त्याचं कायले टेन्शन घेऊ राहिला तू? हे 3 सबूत आहे ना. 2 व्हिडिओ ते झाले, 1 व्हिडिओ हा झाला. त्याच्यापाशी एकच सबूत आहे का 200-200 रुपये देऊन व्हिडिओ दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून? तू पहिले ह्या 3 व्हिडिओवर फोकस करायला लावणं का तो 1 व्हिडिओ करायला लावतं? आणि कुठे गेले ते दोघं जण? विचारणं कुठे गेले? तर येऊन काऊन नाही राहिले? इतक्या वेळ झाला तरी. ऑर्डर असं आपापसात बोलायचं नाही इथं. हे कोर्ट होय. कधी येते रे सबूत घेऊन दोघं जण? आता पता नाही दोघांचा. कुठं गेले? कुठं लटकले? कुठं गेले रे बाबा हे दोघं जण? काय करायला गेले? तर काय माहित कोणतं सबूत आणून राहिले एवढं भारी. ॲडव्होकेट पीपी जिते, जर आता 10 मिनिटात जर तुमचे क्लायंट आले नाही तर त्यांना 1 वर्षाचा कारावास व दंड स्वीकारण्यात येईल. झालं, 10 मिनिटात जर आले नाही ते तर तात्या जितले समजा केस. नाही जरी आले तर तात्यापाशी 3 सबूत आहे. त्याच्यानुसारही केस जिततेस. चल लवकर, चल, लय उशीर झाला आपल्याला. चल लवकर, धनंजय, लवकर समोर गाडी घे. अरे वाचवा, आम्हाला kidnap केलं. लवकर घे इथून गाडी आपल्या अड्ड्यावर. अरे वाचवा, पकडा रे जायले, पकडा रे. अरे पोट्ट्याला नेलं रे जाईन, 2 पोट्ट्याला नेलं रे, पकडा रे. अरे पकडा रे जायले. ॲडव्होकेट जिते, फक्त 2 मिनिटं राहिले आहे. ह्या 2 मिनिटात जर तुमचे क्लायंट आले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि 1 वर्षाची सजा आणि 10,000 रुपयाचा दंड स्वीकारण्यात येईल. झालं, तात्याच्या जिकून निकाल लागते. ते पोट्टे काय 2 येत नाही, भेले ते. त्याला माहीत आहे का आपल्याशी काही सबूत नाही आहे. झालं, नाही तर पयाले असन ते कुकडे. त्याला माहीत आहे आता आपल्याला सेंटर जायला टाकते म्हणून. फरार झाले असन ते कुठं ना कुठं. शाहरुख या फोन लावून पाय बरं रे त्याला. कुठं गेले ते दोघं जण? येता काही झालं तर नाही त्याच्यासोबत? अरे फोन बी तर उचलून नाही राहिले ते. स्विच ऑफ दाखवू राहिले. जिते सर, फोन लावला त्या दोघायले. फोन स्विच ऑफ दाखवू राहिले त्याचा आला. कुठं गेले हे दोघं जण? सबूत आणतो म्हणे ना. पैसे नाही दिले मिळाले पुरे. समजून नाही राहिलं. झाली यायले सजा तर झालीच आता 1 वर्षाची आणि 10,000 रुपये दंड बी बसला याच्या अंगावर. झालं काम. आता मुश्किल आहे. 10 मिनिटं म्हणून 15 मिनिटं झालेली आहे. सोन्या गुलकंदराव सापडले, चेत्या किलबेराव हरपले. हे दोघंही इथं कडगड्यात आलेले नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्याचे सगळं सबूत व सगळे पुरावे तात्याकडे असल्यामुळे तात्या नारायणराव लेले हे केस जिंकलेले आहे व सोन्या चेत्या ह्या दोघांना 1 वर्षाची कारावास व 10,000 रुपये दंड असं त्यांच्यावर केस झालेली आहे. तात्या इथं केस जिंकलेले आहे. चेत्या आणि सोन्या हे जिथे कुठे लपलेले असतील
तात्काळ पोलीसवाल्यांनी पकडावे व सेंट्रल जेलात त्याला नमूद करावे. काय हो जिते साहेब, नावातच फक्त जिते आहे काय? केस हरू राहिले हा? अरे ते दोघं बस्तर होते न ते कायलेच केस लढले त्याचीवाली. इथे कोणीही एकमेकाला टार्गेट करू नका. चला बाहेर जा सगळे सगळे चला. कॉंग्रॅच्युलेशन सरपंच साहेब केस जिंकल्याबद्दल. धन्यवाद शिंदे साहेब, पण तुमच्याच प्रयत्नानं आज हे केस जिंकलो आपण. काय पौराले सगळे सगळे एका जागी? या ना तुम्ही या इकडे. हे तर सोन्या आणि शेताची गाडी होय. मग हे कोर्टात आले तर कोर्टाच्या अंदर कोण नाही आले? कुठे गेले? शिंदे साहेब लवकरात लवकर त्याला पकडा. फरार व्हायच्या अगोदर हे फरारीत आहे. बरोबर बोलले आता तुम्ही. लवकरच जाऊन त्याला गिरफ्तार करावं लागल. गाडी इथं ठेवून गेली आणि ते पळू राहिले. त्याला माहित होतं का केस तात्या जिंकणार आहे आणि आपल्याला सजा होणार आहे. पळाले. चला तात्या आपण हे घराकडे निघून जाऊ. लय उशीर झाला. एखादी वावरातही चक्कर टाका लागते. पूर्ण लक्षात आलं चेत्या, पूर्ण लक्षात आलं. आपल्या पैसे जे सबूत होतं ते तात्यानं कोर्टापर्यंत येऊ नये द्यासाठी आपली किडनॅपिंग केली आणि आपल्यावर आता सजा लागली असन कोर्टातनी. आपण जिथं सापडलो तिथं आपल्याला पोलीसवाले पकडन आणि 1 वर्षाचा आपल्याला सेंट्रल जेलात टाकून देन आणि दंडही लावन. सगळा तात्या शिंदे साहेबाचा प्लॅन होया. बरं बरं, चुपचाप मोबाईल काढ आणि आपल्या वकिलाला एक मेसेज टाक, आपली किडनॅपिंग केली म्हणून तात्यानं. लवकर टाक चुपचाप मध्ये, यायचं लक्ष नाही गेलं पाहिजे. मोबाईल द्या इकडे, मला सगळंच ऐकू येऊ राहिलं. लवकर 2 मिनिटात मोबाईल द्या, नाही तर मग लवकर लवकर मोबाईल द्या. काय लेका सोन्या, तुला कानात नाही सांगता आलं काय? ॲडव्होकेट जिते सर. नमस्कार, बोला. नमस्कार नमस्कार. तुम्ही तुमच्या इकडून चांगला प्रयत्न केला आहे. तुम्ही चांगली केस लढली. त्या 2 पोराची गाडी हे इकडेच आहे, पाहून घ्या मागं. हे दोघांची गाडी इकडे आहे, तर हे दोघं कुठं गेले? मग आले कोण नाही कोर्टाच्या अंदर? ते दोघं आलेले आहे सर इथं, पण कुठं गेले काय गेले हे नाही माहीत. याचा तुम्ही शोध लावा. आम्हाला तर वाटू राहिलं सर हे शिंदे साहेबाची आणि सरपंच साहेबाची काहीतरी मिली भगत आहे आणि त्या दोघाईले कुठंतरी थांबून ठेवलं आहे जाणून बुजून. आणि त्याच्या पदचं सबूत मिटवासाठी हे सगळं त्यानं केलं आणि त्याला सजा व्हासाठी असं आम्हाला वाटते. पण तुम्ही कोण आहे? तुम्ही त्याच्या विरोधात बोलू राहिले. तुमचे शुभचिंतक म्हणून समजून घ्या तुम्ही. निसटले रे हातातून. आता सापडायला पाहिजे होतं. आता सापडले असते ना, सांगितलं असतं त्याला कशी किडनॅपिंग करणार असतं. त्या 2 पोट्ट्यानं केस लढासाठी पैसे नाही दिले. पैसे तर देऊनच देईन ते तुम्हाला, पण सध्या हाय कुठं का फरार होऊ राहिले का अधिक काही गोष्ट आहे ते पहा तुम्ही. गेले तर गेले कुठं इतक्या वेळचे? केसाय हारून टाकली, पैसे द्यायचे आहे माये. हे वकील साहेब इथं थांबलेले आहे. हे वकील त्याच्या ओळखीचे आहे वाटते. का वकील साहेब, हे गाडीवर जे बसले होते 2 पोरं तुमच्या ओळखीचे आहे का? हा, ओळखीचे आहे ते 2 जण. दिसले का तुम्हाला कुठं गेले तर? अरे दिसले काय? अरे त्याला किडनॅप करून घेऊन गेली एक गाडी. 2 जण होते त्याच्यात, चाकू होते त्याच्यापाशी. आम्ही धावलो त्याच्या मागे, सापडले नाही. गाडी कोणती होती? ते 2 जण ओळखू शकता का तुम्ही? त्या 2 जणांना तोंडाले रुमाला बांधले होते, हे तर काय दिसले नाही. पण ते गाडी ओमनी होती, ओमनी. तुम्ही कुठं राहता? आम्ही इथंच राहतो. कोणाचे काही कागदपत्र राहिले वगैरे तर ते बनवून देतो. इथंच राहतो बाहेर. ठीक आहे, असा सगळा प्लॅन आहे तो. अच्छा, तात्यानं शिंदे साहेबानं दोघांची किडनॅपिंग केली का ते सबूत इथपर्यंत यावं नाही, कारण त्याला भेव होतं जर सबूत आलं तर तात्या आणि शिंदे साहेब हे सगळ्याले 1 वर्षाची सजा होईल म्हणून आणि दंड आकारण्यात येईल. त्याच्यासाठी यायले किडनॅपिंग केलं आणि जाणून बुजून उशीर केला आणि यायले 1 वर्षाची सजा आणि दंड आकारण्यात आला. अच्छा अच्छा, आता तर केस सुरू झाली. कायचा विचार करू राहिले जिते साहेब? झाला आता, तुम्हाला म्हटलं होतं ना. आता तर सुरुवात झाली. झालं, सुरुवात खतम झाली आता तुमची. नाही नाही ॲडव्होकेट सुर्वे, सुरुवात तर आत्ता झाली केसची. आता समोर पहा आता काय काय होते. तर सोडन नाही तुम्हाला, असं नाही सोडन. मला पैसे भेटले नाही चालते, पण केस नाही हारीन मी. केस जिथूनच दाखवन तुम्हाला. उद्या आधी कोर्टात या लागेल तुम्हाला. थांबा तुम्ही. कोणतं सबूत भेटलं यायले? उद्या आधी कोर्टात या लागेल म्हणते. झालं ना आता. आता काय राहिलं? लवकर चेत्या कुठं आहे? लवकर सांगा. कोर्टात असता गेली किती वेळची गाडी घेऊन? त्याच्याची सबूत आहे म्हणे. आता म्हणे यायला सजा होते म्हणे त्या सबूतच्या दरम्यान. आम्हाला सजा? त्याला 1 वर्षाची सजा आणि त्याला 10,000 रुपये दंड. समजले ना? 1 वर्षाची सजा, 10,000 रुपये दंड, अशी कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्यावर. केस जिंकले तात्या. सोन्यांचे त्या केस हारले. पण कसे काय? सबूत तर होतं त्याच्यापाशी. सबूत असल्यानंच होत असते काय? कोर्टातच ते टायमावर आले नाही. त्याच्या ज्यानं जजनं निकाल लावून टाकला आणि हे दोघं फरार इथं आहे. हे दोघं कुठेतरी पळून जाणार आहे. पळून गेले असन का काय माहित. मला लवकर घरी पाहू द्या पहिले, आहे का नाही याचे. त्याला पकडाचा आदेश आलेला आहे. 1 वर्षाची सजा, 10,000 रुपये दंड. 1 वर्ष म्हणून 2 वर्ष ठेवा, पण सुधरूनच बाहेर आणजा. तसे आणजा नका त्याले. शिंदे साहेब, माया फुल सपोर्ट आहे का तुम्ही त्याला पकडा. 1 वर्ष म्हणून 2 वर्षाची सजा द्या,
दंड भरायला मी तयार आहे, पण त्याला सुधरूनच बाहेर काढा आता. हे धंदेच बंद केले पाहिजे त्यानं, सारखे शाळेत पळायला पाहिजे. मला परमिशन द्या तुमच्या घरात पाहायची, ते कुठं लपले असन. बिंदात जाण पा, सापडले झोडपत न्या. लवकर बाहेर ये चाच्या. फालतू चंगळ काय करू नको. 1 वर्षाची सजा झाली आहे तुले. तू जर येत नशील आणि सापडत नशील आणि लपला असशील तर 2 वर्षाची सजा करायला लावीन. मुकाट्यानं बाहेर ये. सांगा तुम्ही कुठं लपून ठेवलाय त्याला. चांगल्यानं सांगा, घराच्या अंदर आहे नाही ते. अरे आम्ही काय कुठं लपून ठेवू, कोर्टातच गेले ना ते. तुम्ही म्हणता का टायमावर आले नाही, मग म्हणतात कुठे गेले. गाडी त्याची कोर्टाच्या अंदरच होती, पण ते दोघं कुठे गेले अधिकारी दिसले नाही. ते फरारीत आहे. सापडले तर सजा डबल होईन त्याला, एवढं लक्षात ठेवा. ते दोघं जण शिंदे साहेब इथं नसन, ते असन बस स्टँडवर नाही तर रेल्वे स्टेशनवर. चला तिकडेच टाकतो गाडी, लवकरात लवकर टाका. कोर्टात नाही गेले दोघं जण, तर कुठे गेले हे. त्या लाडा ज्यानं पार वाया गेले. 1 वर्षाची सजा झाली त्याला आणि 10,000 रुपये दंड आता आमच्या खिशातून द्या लागते. फालतू काय लावू नका. माझ्या लाडाच्या वाया गेले, तुमच्या लाडाच्या वाया गेले. पोरं कुठे गेले ते पहा पहिले. पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्यायला चला. पोलीस वाले त्याला पाहू राहिले, कुठं रिपोर्ट लिहितं. अभिनंदन तात्या, अभिनंदन. केस जिंकल्याबद्दल खूप सारं अभिनंदन तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. तुम्हीच जितत होते केस. तुमच्यापाशी 3-3, 4-4 सबूत असल्यावर त्याचं एक सबूत काम करण काय? अरे एकही सबूत नव्हतं त्याच्यापाशी. एकही सबूत नव्हतं त्याच्याशी. सबूत नव्हतं म्हणून ते फरारीत आहे, गायब झाले ते. 1 वर्षाची सजा झाली आहे आणि 10,000 रुपये दंड आहे त्याच्या अंगावर. फरारीत गायब आहे ते, गायब. काही सबूत गिबूत नाही आहे त्याच्याशी. सब चिवत्या बनवायचे धंदे आहे, म्हणून तर आले नाही ते. गाडी आणून ठेवून दिली कोर्टापाशी आणि 2 जण गायब आहे. 1 वर्षाची जेल झाली का त्याला. त्याला तर 3 वर्षाची सजा व्हायला पाहिजे, कारण 303 आणि 305 कलम लागली असेल ना त्याच्यावर. 1 वर्षाची दिली बा जजनं. जज सोबत बी सेटिंग लावली काय ना. 3 वर्षाची सजा डायरेक्ट 1 वर्षावर. जाऊ दे ना, 1 वर्षात तर चांगले सुधरून जाते ते. 1 वर्ष राहू दे. शिंदे साहेब आणि मोरे साहेब त्याला पाहायला गेले आहे. आता इकडे तिकडे घरी गेले आहे त्याच्यावाल्या. ते कुठं आहे ते फरारीत पळू राहिले ते, कारण त्याच्यापाशी काहीच नाही आहे. आणि त्याला 1 वर्षाची सजा दिली आहे ना. आणि त्याला माहित होतं का आपल्याला सजा होणारच आहे, आपल्याशी काहीच नाही म्हणून. इथून नाही पळाले मोरे साहेब ते. उशीर झाला आपल्याला आले, उशीर झाला. सगळ्या पोलीस स्टेशन वाल्याले फोन करून द्या का हे दोघं फरार आहे म्हणून. जिथं सापडले तिथंच पकडा. तसंच करा लागण. चला चला पोलीस ठाण्यात चला पटकन. बसले काय, जाऊ देऊ. डायरेक्ट पोलीस स्टेशनवर घ्या आपल्या. जसं सांगतो तच्च्या तसं लिहिजो. सरपंच तात्या नारायण लेले, इन्स्पेक्टर शिंदे साहेब, इन्स्पेक्टर मोरे साहेब, इन्स्पेक्टर तायडे साहेब, इन्स्पेक्टर मेश्राम साहेब, तुम्ही 5 जणांनी मिळून माझे क्लायंट सोन्या गुलकंदराव सापडले व तसेच चेत्या किलबिलेराव हरपले. तुमच्याविषयी पुरावे घेऊन येत असताना तुम्ही त्यांचे अपहरण केले असून तुमच्यावर भारतीय दंड संहिता IPC धारा 363, भारतीय न्याय संहिता धारा 137च्या तहत 7 वर्ष कैद आणि जुर्माना होऊ शकतो. तरी तुम्ही कोर्टात हजर राहावे. पत्ता लिहून घे खाली. गाव 712, तालुका जिल्हा अमरावती. ॲडव्होकेट PP जिते. आणि सही चिक्का घेऊन घ्या आपला. 2 प्रिंटा काढ. एक 712 गावच्या पोलीस स्टेशनमध्ये दे आणि एक सरपंचाला देऊन दे 712 गावच्या. जा एवढं काम कर. केस हारलो पाहिजे म्हणून किडनॅपिंग केली त्यानं त्याचीवाली दोघांची. अच्छा अच्छा, सबूत तर सापडलंच होतं. मॅ चुकी केली का मी व्हॉट्सअपवर नाही मागितलं. लय मोठी चुकी केली मॅ. उद्या घेतो चांगलं फाईलवर राहिले. कशी किडनॅपिंग करणं असते सांगतो. गावचे सरपंच आहे आणि इन्स्पेक्टर आहे, ते जास्तच करू राहिले हे. हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे साहेब बोलू राहिलो. तुमच्या व्हॉट्सअपवर 2 जणांचा फोटो टाकलेला आहे. हां, फरारीत आहे ते 2 जण. 1 वर्षाचा कारावास झाला आहे आणि दंड होईल. हां, खोटे आरोप घातल्यानुसार. हां, लवकरात लवकर कोर्टाचा आदेश आहे हा. जर सापडले तर लवकरात लवकर मला कॉल करा पकडून त्यांना. ते तुम्हाला 2 फोटो टाकले आहे व्हॉट्सअपवर. हां, कुठंही सापडले पकडा, आम्हाला कॉल करा. कोर्टाच्या आदेशानुसार आहे ते. फरार झाले आहे इथून. कूलर लावला तर जरा बरं वाटू राहिलं. लहान गरमी उरायली. हां, 41, 42, 43 जाते का 50 पर्यंत तापमान काय माहीत. काही समजूनच नाही राहिलं. लहान गरम उर राहिलं बाबा. बरं झालं कूलर लावला तुम्ही तायडे साहेब. अंधनात आलेला होय काय? सायाले आला अंधनात. म्हणे घेऊन जा म्हणे, जास्तीचा पडला आहे. मॅट लहान इकडे पोलीस स्टेशनमध्ये लावून देतो नाही काय. आपल्याला तेवढं थंड लागते. बरं केलं बरं केलं. अशी झोप घेऊशा वाटू राहिली. थंड थंड लागू राहिलं. एक झोप घेऊनच घ्या माझ्या विचारानं. झोप कुठं घेताय? पहिले दोघायला पाहा लागन, त्याच्या बादच आता झोप. आता झोप नाही. विचार पडला गेले तर गेले कुठं असन, हे लपले तर लपले कुठं असन. ए लय खतरनाक आहे बा. 2 जण लय चालाक आहे. फक्त एकदा हाती सापडा. आता जेवढं मारलं होतं ना त्याच्या डबल ना झोडप तर धरून, कारण आता सेंटर जायलाच नेतो जायले. कसे फरार राहायचे तर. सरपंच तात्या नारायण लेले, हे पत्र आलं तुमचं हे घ्या. ना बहिणीचं वय वाटते आलं. अरे त्या बहिणीचं त्या नावानं येईन, मा नावानं आलं ना. का हो, कोणाच्या नावानं आलं? तुमच्या नावानं आलं ना. सही मारा इथं. चला येतो सरपंच साहेब. हा या. कायचं होय जी? याचं वकिलाचं चिन्ह दिसू राहिलं याच्यावर. आला असन कोर्टातून. केस नाही जितलो का आपण. चल अंदर. इथं कोर्टातून नाही आलं, हे वकिलानं पाठवलं होय.
पी जिते सरनं पाठवलं येतं. काय पाठवलं? सरपंच तात्या नारायण लेले, इन्स्पेक्टर शिंदे, इन्स्पेक्टर मोरे, इन्स्पेक्टर तायडे, इन्स्पेक्टर मेश्राम, तुम्ही 5 जणांनी मिळून माझे क्लायंट सोन्या गुलकंदराव सापडले व तसेच चेत्या किलबिलेराव हरपले. तुमच्याविषयी पुरावे घेऊन येत असताना तुम्ही त्यांचे अपहरण केले. अपहरण? आणि मी अपहरण कायले करू बा त्याचं? रे बापरे, डायरेक्ट अपहरणचीच केस टाकून दिली मावर. समोर वाचा बरं, समोर वाचा आणखी. असून तुमच्यावर भारतीय दंड संहिता IPS धारा 363, भारतीय न्याय संहिता धारा 137 च्या तहत 7 वर्ष कैद आणि जुर्माना होऊ शकतो. तरी तुम्ही कोर्टात हजर राहावे. ॲडव्होकेट PP जिते. अरे बाप रे, असं होतं ते? काही सबूत नव्हतं याच्यापाशी, काही नव्हतं. हे सगळं असा प्लॅन होता त्याचावाला. हे आता काही मन्याच्या हातची केस नाही राहिली, चांगला वकील पकडा लागन. मन्याला काही जमत नाही, आता पुरी केस हारून टाकायचा होय. हे तर बरं झाले का 3-4 सबूत आपल्यापाशी होते, म्हणून आपल्या इकडून काही ना काही जीत तरी झाली. नाही तर मन्यानं तर हरवलं होतं आपल्याला. मन्याला बच्चा खेळ नाही, हा चांगला वकील पकडा लागन. शिंदे साहेबाला जाऊन भेटा लागणार आता पोलीस ठाण्यात. सगळा प्लॅन केलेला होय त्यानं, आणि अपहरणची केस आमच्यावर टाकू राहिले आणि 7 वर्षाची जेल आमच्यावर टाकू राहिले. सांगतो त्याला कसं असते, तर त्याच्या वकिलाला सांगतो. याच्यानंतर का त्याला तोंडी लावलं तुम्ही आणि त्याचा लाडक पण लावलं, तर माझ्यापेक्षा वाईट बाई नाही म्हटलं. सांगून राहिली तुम्हाला. मंगला बेकार काम होऊन जाईल. इथपर्यंत गेले ते. पहिले केस टाकली त्यानं, आम्ही चोरी केली नाही म्हणून, आणि मार मदाळाची केस लावली, आणि आता अपहरणची केस टाकू राहिली तुमच्यावर. बिलकुल त्याच्यासोबत राहायचं नाही, आणि हे तुमच्यासोबत दिसले नाही पाहिजे मला आता दोघं जण. मी येतो जरा शिंदे साहेबाला भेटून. कोणत्याही कोपऱ्यात राहणार ते, आज ना उद्या तर सापडण. हा, कब तक बकरे की अम्मा खैर मनाएंगी, नाही काय? या अंदर या पत्रकार, तिथं सही मारून द्या. शिंदे साहेब कोणासाठी आलो? तुमच्यासाठी आलो ना. एका वकिलानं पाठवलं आपल्याला PP जिते.